येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. पंढरपूर प्रमाणे आता अक्कलकोटलाही कॉरिडॉर. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. पंढरपुरात सुमारे 4,500 कोटी रुपये खर्च करून कॉरिडॉर उभारण्याच्या योजनेला मंजुरी मिळाली असून यासाठी भूसंपादनाचं काम अंतिम टप्प्यात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या 2.5 वर्षात हा पंढरपूरचा कॉरिडॉर पूर्ण होईल असं सांगितलं. पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये या कॉरिडॉरचं काम या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर कितीही भाविक आले तरी अतिशय उत्तम व्यवस्था या ठिकाणी असेल. त्याचप्रमाणे आता अक्कलकोटला देखील 700 कोटी रुपये खर्च करून स्वामी समर्थांच्या दर्शन रांगेसाठी कॉरिडॉर उभारला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत नुकतीच मंत्रालयात बैठक घेऊन म्हाडाच्या अधिकाऱ्यांना हे काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी ह्या कामासाठी आग्रह धरला होता. साधारण 500 ते 700 कोटीचा नवीन आराखडा आम्ही आता तयार करत आहोत. म्हणजे अक्कलकोटमध्ये आज जे लाखो भाविक येत आहेत त्या सगळ्यांची सोय व्हायला पाहिजे. येणाऱ्या पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये अक्कलकोट एक सुसज्ज तीर्थक्षेत्र म्हणून आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. एवढं निश्चित. आज सायंकाळी 4च्या रिपोर्टनुसार उजनी धरणात दौंडमधून मिसळत आहे 97,000 क्युसेक पाणी, तर भीमा नदीत सोडलं जात आहे 81,000 क्युसेक पाणी. महापौर विनायक कोंडाल म्हणाले, येत्या 8 दिवसात परिवहन समिती सदस्यांची निवड केली जाणार आहे. तसंच नगरसेवकाऐवजी कार्यकर्त्यांनाच परिवहन समिती सदस्य म्हणून नियुक्त केलं जाणार. अक्कलकोट रोड MIDC मधील PP कारखान्याला आज दुपारी 4च्या सुमारास लागली मोठी आग. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न. सोलापूर महापालिकेच्या वतीनं अण्णाभाऊ साठे तसंच लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आलं अभिवादन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पुण्यात अजित डोवाल यांना प्रदान करण्यात आला लोकमान्य टिळक पुरस्कार. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आदी होते उपस्थित. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, PPD, फ्री कलर, सर्व ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ॲडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइडग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे, सोलापूर. सोलापूर. मोबाईल 6399888822. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026ला दिली मंजुरी. हे विधेयक गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात झालं होतं मंजूर. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण 100% भरलं असून स्वयंचलित 2 दरवाजे उघडण्यात आले. धरणातून सध्या 4,256 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. अभिजित दिपकेची परस्पर भेट का घेतली? एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाट आणि बच्चू कडूंना झापलं. महायुतीत असताना न विचारता जायला नको होतं, एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. बीडमध्ये विभागीय अधिकाऱ्याला 45 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक. अमरावतीच्या वरुड मोर्शी तालुक्यात पावसामुळे संत्रा पिकाचं होतंय मोठं नुकसान. हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर, जुळे, सोलापूर. संपर्क 77 800 43 800. लोकमान्य टिळक यांचं जीवन आणि शिकवण देशाच्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं पुण्यात प्रतिपादन. भारताचे राष्ट्रीय सल्लागार अजित डोवाल म्हणाले, तरुणांमध्ये लोकमान्य टिळकांनी राष्ट्रचेतना निर्माण केली. विपरीत परिस्थितीत त्यांनी बंडाचं निशाण फडकवलं. महाराष्ट्र ही वीरांची भूमी आहे. स्वातंत्र्य लढ्यात आवाज उठवणारे टिळक होते. छत्रपती शिवाजी टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस रेल्वे गाडी सुरू करण्यासाठी रेल्वेची मंजुरी. कोकणातल्या प्रवाशांची होणार मोठी सोय.
व्हाईस ॲडमिरल A.N. प्रमोद नौदलाचे उपप्रमुख. गोव्यातल्या नवोदय अकादमीतल्या 38व्या तुकडीतल्या प्रमोद यांनी 1 जुलै 1990 साली नौदलात केला प्रवेश. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती. दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिलं जातं. महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रात त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील सारसबाग येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून केलं अभिवादन. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंतिम मुदत 10 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. एल निनोच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त पीक विम्याचा लाभ घ्यावा असं कृषी मंत्र्यांचं आवाहन. डिजिटल पेमेंटमध्ये भारताची विक्रमी कामगिरी. जुलैमध्ये UPI व्यवहारांनी गाठला नवा उच्चांक. जुलै महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 22% वाढ. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील करजगी इथं 4 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून संपवलं. नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा. 1.5 वर्षात सुनावणी पूर्ण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंध्र प्रदेशमध्ये अल्लरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लोकार्पण. 17,900 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पाचं केलं भूमिपूजन आणि उद्घाटन.